पंचीकरण या मराठी पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर आज 29 वर स्वरूप विस्मरणाविषयी सिंहाचा दृष्टांत. बरोबर. तर आपला विचार चालू आहे की काल सांगितलं होतं तर जीवांना अनेक दिवसापासून म्हणजे अनादी काळापासून भ्रम झालेला आहे. बरोबर. आणि भ्रम झालेला असल्यामुळे भ्रम झाला म्हणजे काय तर आपलं जे वास्तविक स्वरूप आहे त्याचं विस्मरण झालं आणि त्यामुळे जे आपलं स्वरूप नाही त्याला जीव आपलं स्वरूप समजायला लागला. ही झाली विपरीत बुद्धी. ठीक आहे. भ्रम झाला, भ्रमाने विपरीत बुद्धी उत्पन्न होते. त्याचा परिणाम असा झाला की देहाला मी म्हणायला लागला. त्यामुळे देहाला घेऊन जो मी अर्थात स्वतः जीव स्वतःला कर्ता समजतो, भोक्ता समजतो. त्यानुसार तो कर्म करायला लागला. कर्माचं फळ म्हणून जन्ममरण भोगायला लागला आणि अशा रीतीने 84 लक्ष योनीमध्ये फिरू लागला. याला मूळ कारण काय आहे? भ्रम आहे. जीवाला भ्रम झाला म्हणजे आपल्या स्वरूपाला आपलं स्वरूप वास्तविक कोण आहे हे तो विसरला आणि दुसरं काहीतरी आपलं स्वरूप आहे असं समजून व्यवहार करू लागला. विपरीत बुद्धी झाली. तर भ्रमाने विपरीत बुद्धी कशी होते याकरिता काल एक दृष्टांत दिला होता. कोणी एक ब्राह्मण भांग पिला. स्वतः ब्राह्मण असून मी ब्राह्मण आहे हे विसरला आणि त्याच्या विरुद्ध मी क्षत्रिय आहे, शूद्र आहे असं बरळू लागला. आहे की नाही? तर नशेमुळे काय झाली? विपरीत बुद्धी झाली. कोणीतरी त्याला एक चांगला मनुष्य भेटला, त्याने त्याची नशा उतरवली. नशा उतरवण्याकरिता त्याला काय दिलं? तूप पाजलं, दही खायला दिलं. त्याचा परिणाम नशा उतरली आणि मग तो जो भांग पिला होता तो स्वतःला ब्राह्मण समजू लागला. मग त्याला कोणी 1000 वेळेस जरी सांगितलं की तू ब्राह्मण नाही, तू स्वतःला आत्ता शूद्र म्हणत होता, तू शूद्र आहेस, तरी तो मान्य करत नाही. त्याप्रमाणे जीवांना भ्रम झालेला आहे, अज्ञानाची नशा चढलेली आहे. त्यामुळे मी सच्चिदानंदघन ब्रह्मरूप आहे, खरोखर सच्चिदानंदघन ब्रह्मरूप जीव आहे, परंतु त्या आपल्या वास्तव स्वरूपाला विसरून देहादिक जे आहे पंचकृत पंचमहाभूताचं कार्य उपाधी स्वरूप त्यालाच जीव आपलं स्वरूप समजायला लागला आणि मग त्या देहाचे धर्म सर्व स्वतःवर लादू लागला. मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, मी गृहस्थी आहे, मी काळा आहे, गोरा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे असा विपरीत भ्रम झाला. नंतर कोणीतरी जेव्हा सद्गुरू भेटतो तेव्हा सद्गुरू त्याला उपदेश करतात की अरे बाबा, तू स्वतःला जो देह समजतो तो तू नाहीस. तर या देहाचा जो द्रष्टा आहे, देह हा दृश्य आहे, दिसणारा आहे, आणि या देहाला पाहणारा जो द्रष्टा आहे की जो चैतन्य स्वरूप आहे, सत चित आनंद स्वरूप आहे, तेच तुझं खरं वास्तविक स्वरूप आहे. तू आणि ब्रह्म दोन नाहीस. ब्रह्म आणि तू म्हणजे जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे असा उपदेश केला. आणि त्या उपदेशानुसार जेव्हा तो साधक चिंतन करतो आणि स्वतः मी ब्रह्म आहे अशा रूपाने दृढ अपरोक्ष साक्षात्कार करून घेतो, त्यावेळेस त्याला कितीही जरी सांगितलं तू देह आहेस तरी त्याला ते पटत नाही, कारण त्याचा भ्रम निघून गेला आहे. कळला अर्थ? तर भ्रमाने आपल्या स्वरूपाचा विसर कसा पडतो हीच गोष्ट सांगण्याकरिता अजून एक दृष्टांत देत आहे ग्रंथकार. तर बघा पान नंबर 29 वर स्वरूप विस्मरणाविषयी सिंहाचा दृष्टांत. एक धनगर दररोज आपल्या शेळ्या व मेंढ्या चरवण्यासाठी रानात घेऊन जात असे. सर्वांना माहिती आहे. कोणीतरी एक धनगर होता, त्याच्याजवळ अनेक मेंढ्या होत्या, शेळ्या होत्या आणि त्या घेऊन तो त्यांना चारण्याकरिता रानात घेऊन जायचा. दूर घेऊन जायचा, डोंगर दरीला घेऊन जायचा. तर त्याच्या गावापासून जवळच एक डोंगर होता, पहाड पर्वत. तर तिथून जवळच असणाऱ्या एका पर्वताच्या गुहेमध्ये, कंदरामध्ये
त्या झाडी झुडपामध्ये नुकतीच एक सिंहीण वियून तिला 2 पोरे झाली होती. ठीक आहे, सिंहीण होती, तिने काय केलं, तिच्या 2 बच्चांना जन्म दिला. पोरे म्हणजे माणसाची पोरं घ्यायचं नाही, सिंहाचे बाळ, सिंहिणीचे. ठीक आहे ना. तर काय काय म्हणतात त्यांना, छावा म्हणा किंवा सिंहाचे बच्चे म्हणा. ठीक आहे. तर विहून म्हणजे तिला 2 पोरे झाली होती. त्यापैकी एक पोर म्हणजे तिचा एक बच्चा एक दिवस तो धनगर आपल्या घरी घेऊन आला. ते बिचारा तर थोडंसं जरा बागडायला लागलं, त्या सिंहिणीचं बाळ बच्चा, आणि मग फिरत फिरत ते काय कुठं आलं, त्या कळपामध्ये घुसलं मेंढ्यांच्या. ते धनगरला वाटलं वा किती सुंदर दिसत आहे, म्हणून तो धनगर आपल्या मेंढ्यांबरोबर त्या पिल्लाला सुद्धा घरी घेऊन आला. तेथे त्यास नित्य दूध पाजून त्याने वाढविले. कोणी, धनगराने. त्याला रोज दूध पाजायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, वाढवायला लागला. ते सिंहाचे पोर दररोज मेंढ्यांच्या कळपाबरोबर गावात रानात फिरावयास जाई. रोज मेंढ्या सोडल्या तर मेंढ्या चरायला जायच्या, त्याच्याबरोबर ते सिंहाचं पिल्लू सुद्धा त्या मेंढ्याबरोबर चरायला जायचं रानामध्ये. आणि दिवसभर त्यांच्याबरोबर फिरे, मेंढ्यांबरोबर फिरायचं. धावे, बसे, पाणी पी, आणि संध्याकाळ झाली म्हणजे त्या मेंढ्यांच्या कळपाबरोबरच घरी परत येई. कोण, त्या सिंहाचं पिल्लू. त्या मेंढ्याबरोबरच घरी यायचं, त्या मेंढ्याबरोबरच राहायचं, त्यांच्यासारखं सर्व काही करायचं. ठीक आहे. खूप दिवस चाललं, असं मोठं होत चाललं ते. तेव्हा तो धनगरही त्यास आपल्या इतर मेंढ्याबरोबरच कोंडवाड्यात अडकवून ठेवी. मेंढ्याबरोबरच त्याला काय करायचं, संध्याकाळी कोंडवाड्यात अडकून ठेवायचं. कुणाला, सिंहाच्या पिल्लाला. अशा रीतीने रात्रंदिवस त्या सिंहाच्या पोराला त्या मेंढ्याची संगती असल्यामुळे ते पोर आपले सिंह स्वरूप विसरून आपण मेंढा आहो असे अज्ञानाने मानू लागलं. आता ते सिंहाचं जे पिल्लू होतं ते वस्तुतः कोण होतं, सिंह आहे की नाही. परंतु त्या मेंढ्यांबरोबर अनेक दिवस राहून 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 त्याला असा भ्रम झाला की मी सुद्धा काय यांच्यातलाच आहे की नाही, मेंढाच मी आहे, मी कोणी यांच्यापासून वेगळा नाही, असा त्याला भ्रम झाला. अज्ञानाने मानू लागले. बर तो धनगर जो होता ना, त्याने कधीच त्याला सांगितलं नाही की तू मेंढा नाही बरं का, तू सिंह आहे. आहा, चुकून सुद्धा नाही. उलट त्या धनगराने त्याचं अज्ञान वाढवण्याचाच प्रयत्न केला. कुणाचं, सिंहाचं पिल्लाचं. ठीक आहे. व तो धनगरही त्यास सिंहाच्या पिल्लास प्रत्येक वेळी मेंढा म्हणून हाक मारू लागला. कुणाला, सिंहाच्या पिल्लाला. कोण, धनगर. मेंढा म्हणूनच त्याला हाक मारू लागला. त्याचं एक नावही काहीतरी ठेवलं. एक दिवस सुद्धा त्याने म्हणजे त्या धनगराने त्या पिल्लास सिंह म्हणून हाक मारली नाही. ठीक आहे. या रीतीने त्या मेंढ्याबरोबर पुष्कळ दिवस जात येत असल्यामुळे त्या पोराला म्हणजे सिंहाच्या पिल्लाला त्या मेंढ्याचे अगदी वेड लागल्यासारखे झाले. एक दिवस जरी थोडंसं बाजूला गेलं ते पिल्लू तर त्याला करमायचं नाही, आहे की नाही. त्याला असं वाटायचं अरे माझे भाऊबंद कुठे गेले, म्हणून त्यांच्यातच ते घुसून राहायचं. ठीक आहे. व त्यामुळे आपण मेंढाच आहो अशी त्याची भ्रांतीमूलक समजूत झाली. भ्रमाने त्याचा पक्का निश्चय झाला, काय, मी एक प्रकारचा काय आहे, मेंढाच आहे. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस तो सिंह रानात नित्याप्रमाणे मेंढ्याच्या कळपातच चरतो आहे बरं का. इतक्यात अशा रीतीने रोजच्या प्रमाणेच त्या मेंढ्याबरोबरच सिंहाचं पिल्लू रानामध्ये फिरत आहे, चरत आहे. ठीक आहे ना. तेवढ्यात काय झालं, त्या डोंगराच्या दरीमध्ये एकदा इतक्यात जवळच्या पर्वतातून दुसरा एक सिंह बाहेर आला. ठीक आहे. दुसरा एक कोणीतरी सिंह त्या डोंगराच्या गुहेतून बाहेर आला. त्याने बघितलं त्या मेंढ्यांकडं, अरे या तर बऱ्याच मेंढ्या आहेत, पण त्याच्यात एक तर कोणीतरी आपलं दिसतंय, काय भानगड असेल बा, असं विचार करू लागला. कोण, सिंह, दुसरा सिंह. त्या सिंहाला मेंढ्याच्या कळपात पाहता क्षणीच त्यास अतिशय आश्चर्य वाटले. त्या पर्वतातल्या सिंहाला आश्चर्य वाटलं, आपला जात भयन या मेंढ्यात हिंडतोय, काय बा कमालच झाली. आता तर आपलं खाद्य आहे आणि विसरला, त्याच्यातच फिरू लागलाय, मिसळलाय. आश्चर्य वाटले आणि त्याने मोठी गर्जना केली. कोणी, त्या पर्वतातल्या सिंहाने डरकाळी फोडली.
गर्जना केली. ती ऐकून सर्व शेळ्या मेंढ्या भिवून पळू लागल्या. त्या धनगराच्या मेंढ्या साऱ्या पळू लागल्या सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर, आहे की नाही. त्याबरोबर त्यांची संगती करणारा तो सिंहही पळू लागला. कोणतं? सिंहाचं पिल्लू. तेही काय लागलं, त्या मेंढ्याबरोबर पळायला लागलं. अरे बापरे, काहीतरी संकट दिसतं, आपली पळू राहिली, चला आपणही पळा. तेही पळायला लागलं. कळलं की नाही? हा. ते पाहून तो पर्वतातला सिंह मोठ्याने आरोळी देऊन त्यास म्हणाला, काय? अरे रे 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 माझ्या जात भाई, जरा उभा राहा. आहे की नाही? कोणाला म्हणतोय? पिल्ल्याला. कोण? तो पर्वतातला सिंह. थांब थांब थांब, तू काही पळू नको, मला तुला एक गोष्ट सांगावयाची आहे. कोण म्हणतो? पर्वतातला सिंह. थांब थोडस, तुला एक गोष्ट सांगायची आहे. हे ऐकून तो मेंढ्याबरोबर पळत जाणारा सिंह उभा राहिला थोडासा. कोण आवाज येते गड्या? आपल्यासारखंच म्हणून उभा राहिला आणि त्याने मागे वळून बघितलं. तेव्हा तो पर्वतातला सिंह त्याच्या जवळ येऊन म्हणाला, त्या पिल्लाजवळ येऊन, अरे बाबा, तू स्वतः सिंह असून मेंढ्याच्या कळपात कसा राहतोस? तू तर सिंह आहेस आणि तू कुशल त्या मेंढ्याच्या कळपात मेंढ्याबरोबर राहतोस. तुला काही वाटत नाही का? लाज बीज. कोण म्हणतो? पर्वतातला सिंह. त्यावर तो मेंढ्यांच्या कळपातला सिंह रागावून बोलला पर्वतातल्या सिंहाला. काय बोलला? मी तर बुवा काही सिंह नाही, तू काही सांगतोस मला उलट सुलट. तो आता काहीतरी उलटाच डाव दिसतो. तू बहुतेक मला घेऊन जाशील तुझ्या त्या पर्वतामध्ये आणि मला मारशील बिरशील. तू ती चाल मला कळून आली. तुझं ते खोटं बोलतोय तू. हॅट, मी काही सिंह बिया नाही बा. माझे जात भाई चालले पुढं, मी चाललो पुढं, तुझा तिकडं तुझ्या घरी. कोण म्हणतोय? पिल्लू. ठीक आहे. मी तर बुवा काही सिंह नाही, तू सिंह असशील तर असेनास बापडा बिचारा. आहे की नाही? मी तर काही सिंह नाही, मी तर खरोखर मेंढा आहे. कोण म्हणतो? ते पिल्लू. मला तू सिंह आहेस असे सांगून खोटी गोष्ट सांगू नकोस. काहीतरी खोटं लवाड माझ्याशी बोलू नको. काहीतरी तू फसविणारा आहेस. उलट सुलट सांगून मला तू तिकडे घेऊन जाशील आणि माझं काहीतरी करशील. नाही बाबा बाबा बाबा, जाऊ दे. लगेच पळायला लागलं ते. कोण? पिल्लू. कुठं? ते मेंढ्याकडं. अशा प्रकारचे त्याचे विपरीत बोलणे त्याने ऐकले. कोणी? त्या सिंहाने. तेव्हा त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनात असा विचार आला की काय, हा बेटा ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवसापासून तो मेंढ्यांच्या कळपात वाढलेला असला पाहिजे. ज्या अर्थी हा एवढा पक्का त्याचा निश्चय आहे, सोडायलाच तयार नाही आहे, काही नाही, त्या अर्थी लहानपणापासूनच जन्मल्यापासूनच हा त्या मेंढ्यांच्या कळपात राहत असला पाहिजे. ठीक आहे. शिवाय त्याला रानात घेऊन फिरणारा धनगरही त्याला मेंढा म्हणूनच हाक मारतो. बरं, तो जो धनगर आहे तो सुद्धा कधीच त्याला सिंह म्हटला नाही. काय म्हटलं? हमेशा तू मेंढाच आहे. आणि मेंढा म्हणूनच त्याने काय केलं? हाका मारल्या. त्यामुळे आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती याच्या मनात दृढ झालेली आहे. कुणाच्या? त्या पिल्ल्याच्या मनात दृढ झाली आहे. काय? की मी कोण आहे? मेंढाच आहे. असा विचार करू लागला. कोण? तो पर्वतातला सिंह. की या पिल्ल्याच्या बाबतीत विचार करू लागला की ज्या अर्थी म्हणतोय की मी मेंढा आहे, त्यांच्यातच राहत आहे, त्या अर्थी याला पक्का भ्रम झालेला आहे. अशी खोटी भ्रांती याच्या मनात, या पिल्ल्याच्या मनात दृढ झालेली आहे. अशी त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनाची खात्री झाली. म्हणून विचार केला त्याने की आता काय करावं, कसं याला शुद्धीवर आणावं, कसं याला स्वस्वरूपाचा बोध करून द्यावा. कारण हा तर एकदम पक्का चिटकला आहे. कुणाला? मेंढ्यांना. तर आता याची ही खोटी भ्रांती आपण उपदेश करूनच घालविली पाहिजे. काहीतरी येणं केनं प्रकारे त्याला उपदेश करून त्याचा भ्रम निवृत्त केला पाहिजे. असा विचार करून तो पर्वतातला सिंह मेंढ्यातल्या भ्रांत सिंहाला म्हणतो, त्या पिल्लाला म्हणतो, अरे थांब थांब थांब, पळू नको पळू नको. धरलं त्याला असं, थांब की जरा ऐकून तर घे, मग भलं तुला वापस जायचं तर जाय तिकडं, आहे की नाही. आणि मग सांगू लागला. कोण? पर्वतातला सिंह. ते पिल्ल्याला सांगतोय, अरे बाबा, तू विचार करून खरे काय आहे ते पहा तर खरे. तू थोडा विचार तर कर. बिलकुल विचार न करता तू कसं काय असं पक्का निश्चय करून घेऊ राहिला? नाही नाही नाही, मेंढाच आहे आणि मी काय तिकडे येत नाही. ऐकून तर की कमीत कमी ऐकायला सुद्धा तयार नाही तू, आहे की नाही, असं तो म्हणतोय. खरे काय आहे ते पहा तर खरे. ठीक आहे. हे मेंढे सर्व लहान आहेत. आता उपदेश करू राहिला पर्वतातला मेंढा, पर्वतातला सिंह. कुणाला?
त्या पिल्लाला, मेंढ्यातल्या सिंहाच्या पिल्ल्याला. हा, हे मेंढे सर्व लहान आहेत, हे बघ तू आणि ते यांच्यात किती फरक आहे. ही मेंढी बाकीची कशी आहे, लहान आहेत, आणि तू या साऱ्यात मोठा उंच दिसतोयस. ठीक, एक गोष्ट, हे मेंढे सर्व लहान आहेत पण तू तर त्यांच्याहून मोठा आहेस, बरोबर. हे जर खरे आहे तर तू मेंढा कसा असू शकशील, असा प्रश्न केला त्या पिल्ल्याला. ठीक आहे ना. त्यावर तो आज्ञसिंह म्हणाला. आज्ञ म्हणजे आज्ञसिंह, आता नाव दिले याला आज्ञसिंह, सुज्ञसिंह. आज्ञसिंह म्हणजे कोणता, पिल्लू आहे की नाही, आणि सुज्ञसिंह म्हणजे कोणता, पर्वतातला सिंह. तर त्यावर तो आज्ञसिंह म्हणाला, ते पिल्लू म्हणजे आज्ञसिंह म्हणाला, काय, मी मेंढा आहे याविषयी संशयच नाही, मग कदाचित मी मोठा मेंढा असेल. बघा तर्क. तो आज्ञा जो सिंह आहे ना, तो काय तर्क करतो, कदाचित मी मोठा मेंढा असेल, पण मी काही सिंह मात्र नाही. मी मेंढा आहे याविषयी संशयच नाही, मग कदाचित मी मोठा मेंढा असेल. हे ऐकून तो पर्वतातला सिंह म्हणाला, अरे बाळा, तू पुन्हा विचार करून बघ, है की नाही, आणि माझ्याकडे पहा, विचार कर, माझ्याकडे पहा, लक्ष दे. मी स्वतः सिंह आहे, बरोबर. हा, म्हणजे तू सिंह आहे नाही, मला मान्यच आहे की तू सिंह आहे म्हणून, पण मी मात्र मेंढा आहे. कोण म्हणतं, आज्ञसिंह. मी स्वतः सिंह आहे, माझी लक्षणे, आता सुज्ञसिंह बोलतोय त्या आज्ञसिंहाला, मी स्वतः सिंह आहे, माझी लक्षणे तुझ्या लक्षणाशी बरोबर मिळतात. पाय कसे सांग, पहा. परंतु या मेंढ्यांची लक्षणे तुझ्याशी मुळीच मिळत नाही, जुळत नाही. या मेंढ्यांच्या ठिकाणी जे लक्षण आहे ते तुझ्या ठिकाणी एकही लागू पडत नाही, आणि मी मात्र सिंह आहे आणि माझे लक्षण सर्वच्या सर्व तुझ्या ठिकाणी लागू पडतात. याच्यावरून तरी तू कमीत कमी विचार कर ना, तू कोण आहे म्हणून. ठीक आहे. आता कशी ती पहा, लक्षण जुळवतो, लक्षण सांगतोय तो सुज्ञ सिंह. मेंढ्यांच्या चारही पायास खूर आहेत. बघ, मेंढ्याच्या पायाला, चारही पायाला काय आहे, खूर आहे. परंतु तुझ्या व माझ्या प्रत्येक पायास 5-5 नखे आहेत. कोण म्हणतो, सुज्ञ सिंह. माझ्या प्रत्येक पायाला 5-5 नख आहे, आणि तुझ्या पायाला सुद्धा किती नख आहेत, 5-5 नख आहेत. तेव्हा तुझ्या बरोबर मेंढ्याचे हे एक लक्षण अगोदर मिळत नाही. मेंढ्याच्या ठिकाणी असणारं मेंढ्याचं लक्षण कोणतं, त्यांच्या पायाला काय आहे, खूर आहे, आणि तुझ्या पायाला अजिबात खूर नाही. लक्षण जुळलं का, नाही. तेव्हा तुझ्या बरोबर मेंढ्यांचे हे एक लक्षण अगोदर मिळत नाही. आणखी ऐक, मेंढ्याचे शेपूट तोकडे असून हलके आहे. मेंढ्याचा शेपूट कसा आहे, तोकडे म्हणजे छोटसा आहे, आखूड आहे. तोकडे आहे म्हणजे आखूड आहे, छोटा आहे, हलका आहे, हलते आहे, सतत हलत असतं ते. ठीक आहे ना. परंतु तुझे व माझे लांब आहे, काय, शेपूट. तुझं शेपूट लांब आहे, माझं बी लांब आहे. बघ, तुझं लक्षण माझ्या बरोबर जुळत आहे आणि मेंढ्या बरोबर जुळत नाही. परंतु तुझे व माझे लांब आहे, यावरून तू मेंढा नाहीस. लागलं. अशा रीतीने त्या सिंहाने, सिंह आणि मेंढा या दोघातला फरक जेव्हा त्याच्या प्रत्ययास आणून दिला, त्याच्या प्रत्ययास आणून दिला म्हणजे त्याच्या लक्षात आणून दिला. काय फरक, कोणता, की मेंढ्यातला आणि सिंहातला काय फरक आहे, आणि तुझ्यातला माझ्यामध्ये काय लक्षणाची साम्यता आहे, ही गोष्ट लक्षात आणून दिली कुणी, सुज्ञ सिंहाने. तेव्हा त्याच्या प्रत्ययास आणून दिला, तेव्हा त्या अज्ञ सिंहाच्या मनात त्या सिंहाच्या बोलण्याच्या खरेपणा संबंधाने थोडासा विश्वास उत्पन्न झाला. थोडासा विश्वास उत्पन्न झाला. हा राव, काय बोलतं खरंच बरं का, पण आतापर्यंत वाटत होतं मला की मी काय आहे, मेंढाच आहे, पण खरा विचार केला तर खरंच आहे, मेंढ्याबरोबर तर माझं काहीच लक्षण जुळत नाही, आणि याच्याबरोबर जुळत आहे. न जाणू कदाचित मी सिंहाचे काय करू बा, असं त्याला थोडं थोडं वाटायला लागलं. निश्चयातून आता कशात आला तो, संशयात आला. ठीक आहे ना. भ्रमात्मक निश्चयातून संशयात आला. थोडासा विश्वास उत्पन्न झाला आणि तो म्हणाला, तू सांगतोस ती गोष्ट खरीशी वाटते बा. तो आज्ञ सिंह म्हणतोय सुज्ञ सिंहाला की तू म्हणतोस ते मला आता थोडं थोडं खरं वाटायला लागलं आहे, तरी पण अजून माझ्या मनाची पक्की खात्री होत नाही.
त्याला काय करू? आता तू सांगतो मला पटू राहिलं, पण मला खात्रीच होईना की मी ब्रह्म आहे म्हणून. काय करू? कारण अनंत कल्पोकल्प मी देहालाच माझं स्वरूप समजत आलो. सद्गुरू भरपूर सांगत आहे की तू ब्रह्म आहे म्हणून. थोडं थोडं पटू पण राहिलं मला, पण माझा निश्चय होत नाही. मी काय करू? कोण म्हणतो? अज्ञा सिंह. मी मेंढा नाही, मी सिंह आहे लक्षात येऊ राहिलं, पण माझी बुद्धी तशी व्हायला तयार नाही. तेव्हा त्या पर्वतातल्या सिंहाने जवळच्या असलेल्या एका तलावाच्या काठावर त्या अज्ञ सिंहास उभा करून, आहे मग तो काय केलं त्याने? त्या पर्वतातल्या सिंहाने म्हणजे सुज्ञ सिंहाने त्या अज्ञ सिंहाला म्हणजे चल माझ्याबरोबर तू दाखवतो जरा. गेला घेऊन कुठं? एका तलावाजवळ किंवा विहिरीजवळ, तिच्यात पाणी भरलेलं होतं आणि काठावर उभं केलं. ठीक. आणि उभा करून सांगितलं बघा, पाण्यात पडलेल्या आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबातल्या तोंडाकडे पहावयास त्या सांगितले. बघ जरा पाण्यामध्ये काय दिसतंय ते बघ, तुझं तोंड कसं दिसतं. तुझं तोंड जसं आहे तसंच माझं आहे की पाय बरं. अर्थात आपल्या दोघात काय आहे? साम्यता आहे. आणि म्हटले काय? आता बघ, तुझे आणि माझे तोंड अगदी एकसारखे आहे. आहे की नाही? सुज्ञ सिंहाचं आणि अज्ञ सिंहाचं तोंड कसं आहे? एकसारखं आहे. पण मेंढ्याचे तोंड लांब आहे, त्याच्याशी तुझं तोंड जुळत नाही. तुझ्या व माझ्या तोंडासारखे गोल नाही. कोणाचं? मेंढ्यांचं तोंड लांब आहे, आपल्या तोंडासारखं नाही आहे. तुझं तोंड आणि माझं तोंड गोल आहे, पण सिंह त्या मेंढ्याचं तोंड लांबकुळ आहे. तुझा गळा गुळगुळीत आहे, परंतु मेंढ्यांच्या गळ्याला 2 स्तन आहेत. आहे की नाही फरक? बघ बोल बरं. कोण म्हणतोय? सुज्ञ सिंह. कुणाला? अज्ञ सिंहाला. त्यास परंतु मेंढ्यांच्या गळ्याला 2 स्तन आहेत, त्यास अजागल स्तन म्हणतात. आहे की नाही? दूध देत नाही ते, काही कामाचे नाही आहे. ठीक आहे ना? अजागल स्तन. बर, आणखीन लक्षण सांगतोय तो. तुझी कमर, तुझे केस, तुझे कान, त्याचप्रमाणे तुझ्या शरीराचा वर्ण म्हणजे रंग मेंढ्याच्या कमर, केस, कान व कर्ण याशी जुळत नाही. बरोबर. आणखी दुसरे एक दाखवितो, आणखीन लक्षण सांगतो म्हणे. ते पहा, मेंढ्यांना शिंगे आहेत. आहे की नाही? सिंह सांगतोय पर्वतातला, मेंढ्यांना काय आहे? सिंह आहे. पण ती तुला नाही. तुला आहे का सिंह? नाही. मला आहे का सिंह? नाही. मग त्यांच्यापासून विपरीत लक्षण तुझं आहे आणि माझ्याशी समान लक्षण आहे, तरी तू स्वतःला मेंढा समजून घेतो. हे काय आहे? आश्चर्यच आहे. मेंढ्याला शिंगे आहेत पण ती तुला नाहीत. तर मग यावरून तू असे पहा की मेंढ्यांचे एक सुद्धा लक्षण तुझ्यात नाही. पण मी जो सिंह आहे त्या माझी एकूण 1 लक्षणे तुझ्या लक्षणाशी मिळत आहेत. तुझं लक्षण आणि माझे लक्षण कसे आहेत? बिलकुल सारखेच आहेत. तर तू सिंह नाहीस हे कसे? तेव्हा तो पर्वतातला सिंह म्हणतो त्या पिल्लाला, तू सिंह नाही असं कसं म्हणतोस? अर्थात तू सिंह आहेस. आता तू स्वतः सिंह असून जो आपल्याला मेंढा समजत आहेस, स्वतः तू काय आहे? सिंह. पण स्वतःला समजतो काय? मेंढा समजत आहेस. त्याचे कारण इतकेच की काय? जन्मल्यापासून तू मेंढरांच्या आणि धनगराच्या सहवासात होतास, एवढंच कारण आहे. तू जन्मल्यापासून तुला कळलंच नाही आपलं स्वरूप काय आहे म्हणून. तू त्या मेंढ्यातच राहिला आणि स्वतःला मेंढा समजून घेऊ लागला. आणि त्या द्वैतवादी त्या धनगराने सुद्धा तुला कधीच उपदेश दिला नाही काय? की तू सिंह आहे म्हणून. तुला बार बार तुझ्या कानात काय सांगितलं? तू मेंढा आहेस. आहे की नाही? त्याच्यामुळे तुला तो भ्रम झाला आहे. जन्मल्यापासून तू मेंढरांच्या आणि धनगरांच्या सहवासात होतास, यामुळे तुला आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती झाली आहे, भ्रम झाला आहे. तर मग आता आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती सोडून आपण सिंह आहो असा मनाचा पक्का निश्चय कर. ठीक आहे की नाही? तो सुज्ञ सिंह, पर्वतातला सिंह सांगतोय, आता तू मागचा भ्रम काढून टाक की मी मेंढा आहे म्हणून. मग निश्चय कर उलटा की मी मेंढा नाही. बरोबर? मी सिंह आहे. बरोबर? मी देह नाही, मी ब्रह्म आहे असा काय कर तू? निश्चय कर. हे त्याचे सर्व बोलणे ऐकून त्याचा त्या अज्ञ सिंहाने पूर्ण विचार केला. ऐकलं, नुसतं ऐकलं नाही त्याने. आहे की नाही? ऐकून काय केला? विचार केला.
नुसतं श्रवण करून ऐकून शास्त्र जमत नाही. ऐकल्यानंतर त्याचा काय करावा लागतो? खरोखर मनाने विचार करावा लागतो की हावराव खरंच माझं आणि मेंढ्याबरोबर तर काहीच लक्षण जुळत नाही. मी मेंढा कसा काय असेल, मी देह कसं काय असेल, मी जीव कसं काय असेल, मी तर सच्चिदानंद घन ब्रह्मच आहे असा विचार करावा लागतो. बोलणे ऐकून त्याचा त्या अज्ञसिंहाने पूर्ण विचार केला आणि आपली सर्व लक्षणे तपासून पाहिली. एक एक लक्षण विचार करून पाहिलं तर त्याला सर्व लक्षणं जुळली. कुणाबरोबर? सिंहाबरोबर. मी सत आहे, ब्रह्म सत आहे. मी चित आहे, ब्रह्मचित आहे. मी आनंद आहे, ब्रह्म आनंद आहे. मग मी कोण आहे? ब्रह्मच आहे. मी कोण आहे? सिंहच आहे. मी कोण नाही? देह नाही. मी कोण नाही? मेंढा नाही. असा त्याचा काय झाला? निश्चय. तेव्हा आपण सिंह आहो अशी त्याच्या मनाची खात्री झाली, म्हणजे पक्का निश्चय झाला. आणि त्याला पश्चाताप होऊन तो म्हणाला, मग मात्र त्याला पश्चाताप यायला लागला. अरे रे, इतके दिवस मी वाया घालवले. आतापर्यंत मी त्यांच्यासारखंच ते गवत काढी खात राहिलो आहे की नाही, त्यांच्यातच फिरत राहिलो. किती मी अज्ञानी. मी तर जंगलाचा राजा आहे आणि खुशाल मेंढा होऊन राहिलो होतो. अरे रे रे रे, जाऊ द्या आता, गेले ते गेले दिवस जाऊ द्या. पण आजपासून मात्र मी सिंह आहे, मी मेंढा नाही. आणि मग त्याला अत्यंत आनंद येऊ लागला. ठीक आहे ना, कारण खरं स्वरूप त्याला कळलं ना. आणि त्याला पश्चाताप होऊन तो म्हणाला, अरे रे, उगीच इतके दिवस मेंढ्यांच्या सहवासामुळे मी स्वतः मेंढाच आहे असे समजून फसलो गेलो. माझी काय झाली? फसवणूक झाली. मला त्याच्या त्या भाकरी विक्री खावा लागल्या, वाळलेल्या काडी गवत खावं लागलं, त्यांच्यातच राहावं लागलं. किती मला, मी तर सिंह आहे, मी तर त्यांना खाऊन त्यांचं रक्त पिणारा आहे. आणि असं असून मला किती दुःख भोगावं लागलं. पश्चाताप करू लागला बिचारा. ठीक आहे, समजून फसलो गेलो. आता यापुढे कधीही मी मेंढ्यांचा सहवास तर नाहीच करणार, त्यांच्या सहवासात तर राहणार नाहीच नाही, पण उलट त्यांचा नाश करीन. कोणाचा? मेंढ्यांचा. येऊ द्या फक्त आता त्या कळपाला. उडीतच त्यांचे 2-4 पिल्लं खाऊनच टाकतो असा त्यांनी निश्चय लागलं. त्यांचा नाश करीन असा विचार करून त्या मेंढ्यांचा सहवास सोडून सिंहाबरोबर तो फिरू लागला. पार्टी बदलवली, खऱ्या पार्टीला आला. आणि आतापर्यंत त्याची पार्टी कशी होती? खोटी पार्टी होती. कळलं की नाही? म्हणून आता आपण तरी किती दिवस या खोट्या पार्टीत राहायचं हा देखील आपण विचार केला पाहिजे. देहाच्या संबंधी सारे पदार्थ, शरीराला मी म्हणणं, ही सर्व काय आहे? खोटी पार्टी आहे. मी कोण आहे? देह नाही. हा देह इंद्रियांचा समूह, हाच काय मोठा कळप आहे मेंढ्यांचा. आणि त्याच्यात आपण शिरलो आणि त्यालाच आपलं स्वरूप मानायला लागलो. देहाला, कळपाला, मेंढाच समजायला लागलो स्वतःला. पण आपण देह नाही, देहाचे काय आहोत? साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, सच्चिदानंद घन ब्रह्म आहोत. हा स्वतःविषयी निश्चय केला पाहिजे. लागला अर्थ? चला, हा दृष्टांत झाला. आता पहा, उपरोक्त म्हणजे वर सांगितलेल्या दृष्टांताचा सिद्धांत. दृष्टांत ज्याच्याकरिता दिला जातो, जी गोष्ट समजावून सांगण्याकरिता दृष्टांत दिला जातो, त्याला म्हणतात काय? सिद्धांत. म्हणून आता सिद्धांत सांगतात. आतापर्यंत झाला हा दृष्टांत. दृष्टांत पटण्याकरिता जी कथा सांगितल्या जाते त्याला म्हणतात दृष्टांत. आणि तो काय झालं? सिद्धांत समजण्याकरिता, सिद्धांत बुद्धीवर आरूढ होण्याकरिता जी कथा सांगितल्या जाते, जी गोष्ट सांगितल्या जाते तिला म्हणतात काय? दृष्टांत. बरोबर आहे की नाही? मग दृष्टांतवर सांगितला. आता काय सांगायचा? सिद्धांत. देहाचा द्रष्टा जीवात्मा खरा. खरं वस्तुता पाहिलं तर जीवात्मा काय आहे? देह आहे का देहाचा द्रष्टा आहे? देहाचा द्रष्टा आहे, देहाला पाहणार आहे. जसं समोर घट असेल, पट असेल, दृश्य आहे कोण? घटपट. आणि त्याचा आपण काय असतो? द्रष्टा आहे की नाही? आणि घटाहून जसा घटाचा द्रष्टा वेगळा आहे, त्याप्रमाणे देहाचा द्रष्टा आपण आहोत. देह दृश्य आहे. जसं घटाला आपण माझा घट, आपला घट किंवा इथं घट आहे असं म्हणतो, तसं देहाला सुद्धा आपण म्हणतो की नाही माझा देह, माझा कान दुखतो आहे, माझं पोट दुखत आहे. माझं म्हणजे काय? ते दृश्य आहे. आणि त्याच्याहून आपण काय आहोत? वेगळे आहोत, द्रष्टा आहोत. जे आपल्याहून भिन्न असतं त्याच्याविषयी बुद्धी होत असते माझेपणाची, मम. कळलं की नाही? मग जशी घटाहून आपण भिन्न आहोत, मग घटाविषयी जशी आपली मम बुद्धी होते, तसं देहाविषयी सुद्धा आपली मम बुद्धी आहे, माझीपणाची बुद्धी आहे. याचा अर्थ देहाहून सुद्धा आपण भिन्न आहोत. लागला अर्थ? चला,
देहाचा द्रष्टा जीवात्मा खरा, पण त्याच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी अनादिकालापासून स्वस्वरूपाविषयी जे अज्ञान असते. स्वस्वरूपाचं काय आपल्याला अज्ञान आहे. स्वस्वरूप म्हणजे आपलं वास्तविक खरं स्वरूप काय आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे की नाही. स्वस्वरूपाविषयी जे अज्ञान असते त्याच्या योगाने, त्याच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे तर एक कारण कोण आहे अज्ञान. त्याचप्रमाणे काम्य कर्माधिकाच्या संबंधाने, म्हणजे काम्य कर्माधिकाच्या संबंधाने म्हणजे काम्य कर्माधिक हे निमित्त आहेत, संबंधाने उत्पन्न झालेल्या अविद्येने कल्पिलेले जे देह इंद्रियांचे समुदाय तेच जणू काय मेंढ्यांचे कळप. ठीक आहे जी, मेंढ्यांचे कळप. कोण कोण? देह आणि इंद्रिय यांचा जो समूह, याला म्हणायचं काय मेंढ्यांचा कळप. तो कळप कुणापासून उत्पन्न झाला, कसा आहे बरं, तर आपल्या स्वस्वरूपाविषयी काय आहे अज्ञान, ते उपादान कारण आहे. कुणाचं? कळपाचं. कोण कळप? देह इंद्रियाधिक. याचं उपादान कारण कोण? अज्ञान. कोणतं अज्ञान? आपल्या स्वस्वरूपाविषयी असणार अज्ञान म्हणजेच माया. ठीक आहे ना. जसं दोरीवर सर्प भासतो, त्या सर्पाला उपादान कारण कोण आहे? दोरीचं अज्ञान. ठीक आहे की नाही. अज्ञान आहे म्हणून तर सर्पाची प्रतीती आहे ना. त्याप्रमाणे स्वस्वरूपाविषयी जे अज्ञान असते, सापडली का वरून दुसरी ओळ पॅरेग्राफमध्ये, अनादिकालापासून स्वस्वरूपाविषयी जे अज्ञान असते त्याच्या योगाने, म्हणजे ते उपादान कारण आहे अज्ञान कल्पासाठी, देह इंद्रियाधिकासाठी. आणि निमित्त कोण सांगतात. त्याचप्रमाणे काम्य कर्माधिकाच्या संबंधाने, पूर्वी कधी आपण काम्य कर्माधिक केलं, त्याच्यापासून पुण्य उत्पन्न झालं आणि त्या पुण्याच्या पापाच्या निमित्ताने देह प्राप्त झाला. देहाधिक प्राप्त होण्याकरिता निमित्त कारण कोण आहे? धर्माधर्म, पाप पुण्य, त्याला आपण संचित किंवा प्रारब्ध म्हणतो. प्रारब्ध रूप निमित्ताने देह प्राप्त झाला आहे. आणि या देहाधिकाचं उपादान कारण कोण? स्वस्वरूपाचं अज्ञान, माया. झालं. चला. त्याचप्रमाणे काम्य कर्माधिकाच्या संबंधाने उत्पन्न झालेल्या अविद्येने, उत्पन्न झाले म्हणजे काय? अविद्येने कल्पिलेले, अविद्येच्या द्वारे कल्पित असलेलं कोण? जे देह इंद्रियाधिकांचे समुदाय तेच जणू काय मेंढ्यांचे कळप. सापडलं. त्यांच्याशी निकट संबंध झाल्यामुळे, त्यांच्याशी देह इंद्रियाधिकांशी काय झाला? आपला निकटचा संबंध झाला आहे. अनादिकालापासून आपण देहातच आलो आहोत, देहाला आपलं म्हणत आलो आहोत, देहाला मी म्हणत आलेलो आहोत, म्हणतो की नाही आपण. त्यांच्याशी निकट संबंध म्हणजे जवळचा संबंध झाल्यामुळे ते इंद्रियांचे समुदाय तेच आपण आहोत, है की नाही. अशी मिथ्या भ्रांती जीवात्म्यास पडते. जीवाला भ्रम झाला आहे. काय भ्रम झाला? की देह इंद्रियाधिकालाच तो जीव आपलं स्वरूप म्हणायला लागला. हाच काय झाला आहे? भ्रम. अशी मिथ्या भ्रांती जीवात्म्यास पडते. म्हणजे तिच्या योगाने, म्हणजे त्या भ्रमाने, भ्रांतीच्या योगाने आपण स्वतः मनुष्य आहो. मग स्वतःला काय म्हणायला लागला मनुष्य? जीव काय म्हणतो स्वतःला? मी मनुष्य आहे. ठीक आहे ना. आपण पुरुष आहो. मग त्या पुन्हा आणखीन त्याचे धर्म, शरीराचे धर्म स्वतःवर लादून घ्यायला लागला की मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे. आपण स्त्री आहो म्हणजे मी स्त्री आहे. आपण ब्राह्मणादी वर्ण आहोत म्हणजे स्वतःला मनुष्य म्हणायला लागला. मग अहो तुम्ही कोण असं जर कोणी प्रश्न विचारला तर तुरंत बिलकुल विचार न करता मनुष्य उत्तर देतो. काय? तुम्ही ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, जो असेल तो तसं उत्तर देतो की नाही. खऱ्या अर्थाने देहाधिक आणि देहाधिकाचे धर्म म्हणजे आपण आहोत का? नाही. पण इतका दृढ काय झालाय? भ्रम झालाय, तादात्म्य झालेलं आहे. देहाच्या धर्मालाच आपण आपलं स्वरूप समजतो आहोत. आपण स्त्री आहो, आपण ब्राह्मणादी वर्ण आहो, किंवा आणखीन ब्रह्मचर्यादी संपन्न आश्रमी आहोत. 4 आश्रम आहे की नाही? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. मग त्यानुसार प्रत्येक जीव आपल्याला समजतो की मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थी आहे, मी वानप्रस्थी आहे, मी काय आहे? संन्यासी आहे. कळलं की नाही. पण हे आत्म्याचे धर्म आहे का देहाचे धर्म आहे? देहाचे धर्म आहे. जर आत्म्याचे धर्म मानले समजा, तर मागच्या जन्मात समजा जो देह होता त्यालाही धर्म होते की नाही? मग समजा मागच्या जन्मामध्ये डुक्कर होता, आहे की नाही? मग त्याचे धर्म आता बी यायला पाहिजे. जर देहाचे धर्म हे आत्म्याचे मानले तर. पण आत्म्याचे धर्म नाही आहे. आत्मा मागच्या शरीरातही तोच होता, आताही तोच आहे. पण मागच्या
जन्मात जे धर्म होते ते या जन्मात नाही. याचा अर्थ ते धर्म आपण तिथंच सोडले, या देहात घेऊन आलो नाही. जर ते आत्म्याचे असते तर ते धर्म इथं सुद्धा आपल्या बरोबर आले असते, पण येतात का? नाही. आता या जन्मात जे आपण आपले धर्म समजतो, मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वगैरे, आहे की नाही. समजा मेला मनुष्य आणि पुढच्या जन्माला गेला, गाय झाला. मग आता मनुष्यत्व धर्म त्या शरीरात आहे का? नाही आहे. ब्राह्मणपणा त्या शरीरात आहे का? नाही आहे. का बरं? की तो आत्म्याचा धर्म नाही आहे. जर आत्म्याचा असता तर आत्मा तोच आहे की नाही, मग तिथं सुद्धा हे सारे धर्म गेले असते. पण जातात का? नाही, इथंच सुटतात. का? देह इथं सुटला, त्याचे धर्म इथं सुटले. याचा अर्थ हे सर्व देहाचे धर्म आहे, आत्म्याचे नाही. किंवा ब्रह्मचर्यादी संपन्न आश्रमी आहो इत्यादी तो मानतो. बरोबर? पुढे पहा. आणि साक्षी द्रष्टा मी म्हणजे आणि सच्चिदानंद असे आत्म्यानेच सिद्ध झालेले. आत्म्याने सिद्ध झाले म्हणजे आत्मस्वरूपाने सिद्ध झालेले, कारण आत्मा आपण आहोत ना. मग त्याचे जे धर्म तेच आपले धर्म आहे, कारण आपण आत्मा आहोत, ब्रह्म आहोत. ठीक. पंक्ती पहा. साक्षी द्रष्टा नी म्हणजे आणि सच्चिदानंद असे आत्म्यानेच सिद्ध झालेले जे आपले स्वरूप, म्हणजे आपण आत्मा असल्याने सिद्ध झालेले जे आपले स्वरूप आहे ते तो विसरून गेलेला असतो. जीव काय झालाय? विसरलाय. कुणाला? आपल्या स्वरूपाला. ठीक आहे ना. माणसं विसरतात, आपल्या स्वरूपाला विसरून गेले आहेत, त्याच्यामुळे अनर्थ आहे. दुसऱ्याला विसरण्यात अनर्थ नाही आहे, स्वतःला विसरण्यात अनर्थ आहे की नाही. दुसऱ्याला विसरण्यात उलट शांती आहे. तुम्ही जगाला जितकं विसराल ना, तितकी तुमची शांती वाढत जाणार आहे की नाही. तितकं तुमचं सुख वाढत जाणार. आणि जितकं तुम्ही जगाला पकडणार तेवढं तुमचे सुख, तुमची शांती काय होणार? कमी होत जाणार आहे. कळलं की नाही. जबतक नाता जगत में तबतक भक्तन होय, नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय, असं म्हटलंय. काय? जपतक नाता जगत में, जोपर्यंत आपलं नातं जगताबरोबर आपण ठेवलेलं आहे, तबतक भक्त न होय, तोपर्यंत भक्त होऊ शकत नाही. नाता तोडे, जगताबरोबर नाता तोडलं, संबंध तोडले तर भक्त कहावे सोय, तर तो भक्त होऊन जातो. कळलं? चला बघा पुढे. सच्चिदानंद असे आत्म्याने सिद्ध झालेले ते आपले स्वरूप ते तो विसरून गेलेला असतो. तशाच दृष्टांतातील धनगरासारखा एखादा भेदवादी गुरु, तशात म्हणजे त्यातले त्यात दृष्टांतातील धनगरासारखा, जसं त्या दृष्टांतामध्ये त्या सिंहाच्या पिल्लाला एक द्वैतवादी भेटला होता. कोण? धनगर. तो त्याला रोज काय म्हणायचा? मेंढा मेंढा मेंढा. त्यामुळे त्याचा आणखीन पक्का काय झाला? भ्रम झाला होता. ठीक. तशात त्यातले त्यात दृष्टांतातील धनगरासारखा एखादा भेदवादी गुरु, ठीक आहे ना, जर त्यास भेटला तर तू संसारी आहेस असं सांगतो. एखादा भेदवादी गुरु भेटला समजा दुर्दैवाने, तर तो काय सांगतो? तू काय आहेस? संसारी आहेस, जीव आहेस, देह आहेस असं बोलतो. आणि असे गुरु खूप असतात, चौकात बसलेले असतात आणि लोकही त्यांचा सल्ला घेतात, आहे की नाही. परंतु शहाण्या माणसाने कोणत्या गुरुचा सल्ला घ्यावा हे तरी कळलं नाही. भेट झाली 8 दिवस तर फोनवर का होईना त्याची भेट घेतातच आणि त्याला विचारतात मग मी काय करू आता, आश्रमात राहू का घरी राहू? ते काय सल्ला देणार तुम्ही सांगा. कळलं की नाही. चला. दृष्टांतातील धनगरासारखा एखादा भेदवादी गुरु जर त्यास भेटला तर तू संसारी आहेस, देह आहेस, वरून सांगणार अरे मनुष्य जन्म काय बार आहे का? अरे घ्यायचं, लग्न बिग्न करायचं हे आता अगोदर तर असे संस्कार असतात अगोदर अनादी काळाचे, आणि त्यात लगेच पडतं ते राव पुन्हा कधी आपला काय असं योग्य येणार बा. बापाला सांगतो तुम्ही मला मारलं तरी चालेल बा, पण मला घरीच राहायचं, माझं तुम्ही लग्नच करून द्या. काय सांगावं. बिचारा बाप किती चांगला, आई बाप, आहे की नाही. साऱ्यांचे आई बाप सोडत नाही मुलांना, आहे की नाही. ज्यांचे सोडतात तो मुलगा भाग्यवान समजावा, आहे की नाही. की जे येऊन सांगतात स्वामीजी हा तुम्हाला दान
अशा आई वडिलांचे त्या मुलाने पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. माझं भाग्य आहे की मला तुमच्यासारखे आई वडील भेटले. सोडतात काय बाप? नाही सोडत लवकर. कळलं की नाही? हा, त्या आई वडिलांचा रागराग नाही करायचा की मला कंटाळेल, मला काढून देऊ राहायचं. उलट बुद्धी नाही करायची. उलट तुम्ही मला परमार्थासाठी वेळ देऊ राहिले, अवसर देऊ राहिले, तुमचे अनंत कोटी तुमचे उपकार आहे माझ्यावर, असं म्हणायला पाहिजे. ठीक आहे. घरी जर गेलं कदाचित भेट झाली किंवा ते इथं आले तर सर्वात पहिले त्यांना साष्टांग दंडवत 10 वेळ घातला पाहिजे की तुमचे माझ्यावर फार उपकार आहे, तुमच्यामुळे मला परमार्थ घडतोय म्हणून. ठीक आहे की नाही? चला, भेदवादी गुरु जर त्यास भेटला तर तो काय सांगतो? तू संसारी आहेस, ध्येय आहेस, कर्ता आहेस, भोगता आहेस, चांगलं कर्म कर, यज्ञ कर, स्वर्गाला जाशील, दिव्य भोग भोगशील, असं त्याला समजावून सांगतो. उलट भोगता आहेस असा त्यास विपरीत बोध करून त्याचे अज्ञान दृढ करतो. अज्ञान घालवायला पाहिजे की नाही? उलट तो काय करतो? त्याचं अज्ञान आणखीन पक्क करून देतो. कळलं की नाही? असे भेदवादी खूप भेटतात, काही की नाही? भरपूर तुम्हाला कदाचित भेटले असतील, आम्हाला भरपूर भेटले होते, पण आम्ही काही कोणाचं ऐकलं नाही. म्हणजे भेदवादी गुरुच ऐकलं नाही, चांगल्या गुरूंच ऐकलं. भेदवादी गुरु कसे? अरे काय करायचं, भांडार कर किंवा एवढं लघु बिगू शिकून एवढे विचार सगळ्यात कशाला येडं व्हायचं, डोकं काम करून काय येडं करून घ्यायचं. आपले 10-20 कीर्तन पाठ केले, टिपणं पाठ केले, आयुष्य निघून जातं, काय घेणं देणं पडलं. असे शिकवणारे भरपूर मिळतात. कळलं की नाही? पण त्या मूर्खांना हे माहीत नसतं की आपलं आयुष्य किंवा मनुष्य जन्म हे टिपणं पाठ करून लोकांना सांगण्यासाठी आहे का? हे तरी गौण गोष्ट म्हणून करणं गोष्ट ठीक आहे, परंतु मुख्य ध्येय काय आपलं? तर आपल्याला ब्रह्मबोध झाला पाहिजे. मोक्षाला कारणीभूत जे ज्ञान आहे ते प्राप्त झालं पाहिजे. आणि ते प्राप्त तेव्हाच होईल जेव्हा आपण शास्त्र ऐकू. कारण शास्त्राने साऱ्या गोष्टी सांगितल्या आहे ना. शास्त्र जर नाही ऐकले तर आपला काय कळणार? ब्रह्म काय आहे, जीव काय आहे, माया काय आहे, जगत काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो, कुठं जायचं आहे, माझं कर्तव्य काय आहे, मी काय केलं पाहिजे, हे कळेल का आपल्याला? शास्त्राशिवाय कळणार नाही आहे. म्हणून काही जरी झालं तरी शास्त्रचिंतन अगदी पार प्रस्थानत्रयी पूर्ण केली पाहिजे. ब्रह्मसूत्रापर्यंत पूर्ण ऐकलंच पाहिजे कमीत कमी. कळलं की नाही? चला, आणि ब्रह्मसूत्र ऐकल्यानंतरही पुढचे ग्रंथ ऐकायला वेळ भेटला तर आणखीन चांगलं आहे, नाही की नाही? परंतु हे ग्रंथ ऐकून सर्व काय नुसते ऐकायचे आणि स्वतः विद्वान मिरवून घेण्यासाठी नाही, किंवा आपल्याला व्याख्यान करायचे, कीर्तन प्रवचन ठोकायचे आहेत म्हणून नाही, तर आपल्याला बोध झाला पाहिजे. मग ऐकून त्याचा विचारही केला पाहिजे. ठीक आहे. चला, असा त्यास विपरीत बोध करून त्याचे अज्ञान दृढ करतो. त्याचीही त्यात चांगलीच भर पडून तो अज्ञानी जीवात्मा आपल्या खऱ्या स्वरूपास पूर्णपणे विसरून जातो. मग तसला गुरु भेटला तर आणखीन भर पडते, अज्ञानाला आणखीन पुष्टी भेटते, आणि मग तो आणखीन पक्का निश्चय करतो. कोण? तो जीवात्मा. आणि आपल्या स्वरूपाला पूर्णपणे विसरून जातो. थोडा बहुत आला होता काठावर, नाही की नाही, परंतु असं कोणीतरी भेटलं पुन्हा गेला माग, मग काही उपयोग होणार नाही. कळलं की नाही? म्हणून आता आलोय ना काठावर, उडी मारायची म्हणजे मारायची, आणि पलीकडच्या काळाला जायचंच. असा काय करायचा? निश्चय करायचा. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. कळलं की नाही? चला, पूर्णपणे विसरून जातो व आपण देहादिक आहो असा आपल्या मनाचा निश्चय मिथ्या ग्रह करून बसतो. उलटा ग्रह, मिथ्या ग्रह म्हणजे काय? उलटा ग्रह. देह नसून स्वतःला काय मानतो? देह मानतो. आपण देहादिक आहो असा आपला मनाचा मिथ्या ग्रह, खोटा ग्रह, ग्रह म्हणजे निश्चय, करून बसतो. पण क्वचित जेव्हा, कदाचित जेव्हा त्या अज्ञानी जीवाच्या सुदैवाने कोणत्या तरी पुण्याचा उदय झाला, सुदैव, आणि योग्य गुरु भेटला, ठीक आहे ना, सुदैवाने त्याच्या गत जन्मार्जित अनंत पुण्य कर्माचा उदय होतो. गत जन्मार्जित म्हणजे, गत म्हणजे माग गेलेला जो जन्म, कोणीतरी मनुष्य जन्म, आणि त्याच्यात जे काही पुण्य संपादन केलं होतं आणि ते जर का फळाला आलं तर कदाचित सद्गुरू आपल्याला इथं भेटतात. गत जन्मार्जित, अर्जित म्हणजे मिळवलेलं, गत म्हणजे मागचं, मागच्या जन्मात मिळविलेलं जे अनंत पुण्य, त्या अनंत पुण्य कर्माचा उदय होतो. म्हणजे ते आता उदयाला आलं आहे. आणि त्या पुण्यकर्माचे फल देणाऱ्या जगदीश्वराचा, जगदीश्वर म्हणजे ईश्वर, जगत ईश्वर, जगताची उत्पत्ती ज्याने केली, पालन जो करतो, उपसंहार जो करतो, त्याला म्हणतात काय? जगदीश्वर, अर्थात ईश्वर. त्या पुण्यकर्माचे फल देणाऱ्या जगदीश्वराचा जेव्हा त्यावर अनुग्रह होतो, बघा, ईश्वराचा अनुग्रह, पुण्यकर्माचा उदय आहे की नाही, जेव्हा होतो, त्याच वेळी एखादा वेदांत शास्त्र अगदी बरोबर समजलेला असून
ब्रह्मनिष्ठ असा सद्गुरू त्याच भेटतो. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असे सहजासहजी नाही भेटत, त्याला सुद्धा पुण्याचा उदय व्हावा लागतो. कळलं की नाही? आणि ईश्वराची कृपा व्हावी लागते. ठीक आहे ना? तेव्हा पुढं योग्य असा ब्रह्मनिष्ठ गुरु प्राप्त होतो. वेदांत शास्त्र अगदी बरोबर समजलेला असून ब्रह्मनिष्ठ असा सद्गुरू त्यास भेटतो. नंतर अशा प्रकारचा सद्गुरू त्याची सर्व चांगली लक्षणे पाहून, आहे की नाही, मग सद्गुरू काय करतो? त्याचे परीक्षण करतो की हा किती योग्य आहे, ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे किंवा नाही. मग त्याला प्रलोभन देऊन पाहतो सद्गुरू कदाचित, अरे काय शिकतो हे, मस्त तिकडं शिकावं दुसरं काही, आहे की नाही, पक्वा शिकावा, गायन शिकावं, मग कार्यक्रम लागतात, आहे की नाही, पैसे भेटतात, आहे की नाही, असं सांगतो कदाचित गुरु. म्हणजे त्याला सांगायचं ते नसतं, पण याची परीक्षा पाहत असतो. कुणाची? शिष्याची. की याची किती तयारी आहे, किती दृढ इच्छा आहे आत्मज्ञान प्राप्त करण्याची. कळलं की नाही? मग कदाचित सांगणार तू नोकरी कर, तू असं कर, आणि हा म्हणला नाही नाही मला काहीच नाही पाहिजे, मला फक्त शिकायचंच आहे, मला ब्रह्मज्ञानच प्राप्त करून घ्यायचं आहे. मग परीक्षेत पास झाल्यावर ते ब्रह्मनिष्ठ गुरु त्याला शिकवतात. किती परीक्षा? तुला दीर्घ आयुष्यवाले पुत्र पौत्र घोडे हत्ती सुवर्ण मोठं साम्राज्य देतो. काय करते आत्मज्ञानाला घेऊन? अरे नचिकेता सोड ते सारा, तुझा तो तिसरा वर घे, तुला जे लागन ते. तू म्हणला तर स्वर्ग सुद्धा तुला देऊन टाकतो. ऐक नाही, किती परीक्षा. परंतु एवढंसं 5 वर्षाचं लेकरू, परंतु ते म्हणतं नाही नाही मला हे काही नाही पाहिजे, मला काय पाहिजे? ब्रह्मज्ञानच पाहिजे, आहे की नाही, आत्मज्ञानच मला असलं प्राप्त झालं पाहिजे. कळलं अर्थ? चला. नंतर अशा प्रकारचा सद्गुरू त्याची सर्व चांगली लक्षणे पाहून, मग त्या ठिकाणी लक्षणे पाहतो की किती योग्यतेचा आहे म्हणून, व त्याची मुमुक्षुता ध्यानात आणून. मुमुक्षुता म्हणजे काय? मोक्षाची इच्छा. मुमुक्षुता ध्यानात आणून दृष्टांतात ज्याप्रमाणे, दृष्टांत दिला होता की नाही, दृष्टांतामध्ये काय सांगितलं होतं? ज्याप्रमाणे पर्वतातल्या सिंहाने त्या अज्ञ सिंहाला विचारले होते त्याप्रमाणे, आहे की नाही, त्यास पुढे लिहिल्याप्रमाणे प्रश्न करतो. कोण? सद्गुरू. कुणाला? शिष्याला. त्याची अगोदर परीक्षा पाहतो, त्याची मुमुक्षुता पाहतो, नंतर त्याला प्रश्न करतो. जसं त्या पर्वतातल्या सिंहाने त्या अज्ञ सिंहाला विचारलं होतं, अरे तू काय आहे, मेंढा म्हणून समजून घेतो, तू काय मेंढा आहेस का, तू कोण आहे समजून घे, वगैरे वगैरे, आणि त्याला उपदेश केला होता त्याप्रमाणे. मग काय विचारतात बरं गुरु? तर आता आलाय बघा, गुरु त्या शिष्याला विचारतात आपल्या, तू कोण आहेस? पहिला प्रश्न, तू कोण आहेस? तू ब्रह्मस्वरूप ओळखले आहेस काय? तुला ब्रह्मबिंब काही माहित आहे का बाबा? आता तेव्हा शिष्य म्हणतो, मी मनुष्य आहे हो, तुम्ही असं काय बोलता? तो शिष्य काय म्हणतो? प्रश्न विचारून तू कोण आहे? सांगितलं मी मनुष्य आहे. आणि ब्रह्मबिंब काय? ते ब्रह्मबिंब आपल्याला काही माहिती नाही. मी मनुष्य आहे, मला ब्रह्मस्वरूप म्हणतात, ते कसे ओळखता येईल? तुम्ही जे म्हणतात ना ब्रह्मस्वरूप ब्रह्मस्वरूप, ते मला कसं काय ओळखता येईल? मला माहितीच नाही बा काही, मी अजून काही असा शब्द सुद्धा ऐकला नाही, असा शिष्य म्हणतो. कुणाला? गुरुला. तेव्हा गुरु सांगतात, अरे बाबा, हा तुझा देह मनुष्य आहे, हा जो तुझा देह आहे ना, ज्याला तू स्वतःचं स्वरूप समजतो ना, हा देह काय आहे? मनुष्य आहे. आणि तू देह नाही, मात्र देहाचा द्रष्टा तू आत्मा, देहाहून वेगळा आहेस. देहाचा द्रष्टा आहे, देहाला पाहणारा तू आहेस. म्हणजे देह दृश्य आहे आणि तू काय आहे? द्रष्टा आहे. म्हणजे देह पाहिल्या जाणारा आहे, दृश्य आहे, आणि तू पाहणारा आहे. आणि पाहिल्या जाणाऱ्या वस्तूपासून पाहणारा हा हमेशा काय असतो? वेगळा असतो. दृश्यापासून द्रष्टा हा वेगळा असतो. देह दृश्य आहे, रोज आपण या देहाला पाहतो की नाही, म्हणून देह काय झाला? दृश्य. आणि पाहणारे आपण आहोत, याचा अर्थ देहाहून आपण कोणीतरी वेगळे आहोत. देहाचा द्रष्टा तू आत्मा, देहाहून वेगळा आहेस, मनुष्य नाहीस, तू ब्रह्म आहेस. ठीक आहे. मला ब्रह्मस्वरूप कसे ओळखता येईल असे जे तू विचारित आहेस, विचारित आहेस म्हणजे काय? म्हणत आहेस. विचारित आहेस या शब्दाचा काय अर्थ? म्हणत आहेस, ते केवळ अज्ञानानेच विचारित आहेस, म्हणजे अज्ञानानेच म्हणत आहेस. असं कोण बोलू राहिले? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. लागली पंक्ती. मला ब्रह्मस्वरूप कसे ओळखता येईल असे जे तू विचारित आहेस. विचारित आहे म्हणजे म्हणत आहेस. कोण म्हणला होता? आत्तावर शिष्य म्हणला होता ना, मला ब्रह्मस्वरूप कसं काय ओळखता येईल बुवा? असं जे तू म्हणत आहेस ना, ते केवळ अज्ञानानेच
विचारित आहेस. विचारित आहे म्हणजे अज्ञानानेच तू म्हणत अर्थात ब्रह्म कोण आहे तुला माहिती आहे. कोण म्हणून राहिले? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. कळलं? आता पुढे शिष्य. गुरु महाराज, आपण म्हणता की तू ब्रह्म आहेस. सापडलं का? पुन्हा पहा, शिष्य म्हणतोय, महाराज, गुरु महाराज, आपण म्हणता की तू ब्रह्म आहेस, पण ब्रह्म ज्यास म्हणतात, पण म्हणून ब्रह्म ज्यास म्हणतात. म्हणून शब्द आहे ना, तो कट करा. किंवा मग ब्रह्म शब्दाच्या पुढे पाहिजे तो शब्द कोणता, म्हणून, तर मग लागतं. पण ब्रह्म म्हणून ज्यास म्हणतात. सापडलं का? किंवा नसला तरी चालतं. पण ब्रह्म ज्यास म्हणतात किंवा ब्रह्म म्हणून ज्यास म्हणतात ते मी कसे असू शकेल? श्री गुरु महाराज, तुम्ही ज्याला ब्रह्म ब्रह्म म्हणतात ना, ते मी कसं असू शकेन? मी तर संसारी आहे. कोण म्हणतो? शिष्य. मी संसारी आहे, सुखी दुःखी आहे, करता भोगता आहे, अशी माझी खात्री आहे, माझा निश्चय आहे. जसं तो म्हणत होता ना, मी काय आहे? मेंढा आहे. मी लहानपणापासून त्यांची तो आवरलो. ते मला सोडून अजिबात एक क्षण सुद्धा राहत नाही. थोडासा मी इकडे तिकडे गेलो तर ते लगेच ओरडतात, मला आवाज देतात, ते सारे मेंढे. मग मी कोण आहे? मेंढाच आहे. हा, एवढा असेल बोलले यार, तुम्ही मोठा मेंढा असेल असं म्हणत होता. कोण? तो सिंहाचं पिल्लू. ते सिंहाचं पिल्लू म्हणत होता. कळलं की नाही? आत्मीय सिंह. बरोबर. त्याप्रमाणे हा शिष्य सुद्धा तसंच म्हणतोय, मी कसा आहे? सुखी दुःखी, करता भोगता आहे की नाही? हा, संसारी, सुखी दुःखी, करता भोगता आहे, अशी माझी खात्री आहे. म्हणजे असा माझा पक्का निश्चय. यासाठी आपला उपदेश माझ्या अनुभवास येत नाही. तुम्ही जे म्हणतात ना ब्रह्म ब्रह्म, ते काही मला माहिती नाही, ते मला काही कळत नाही, आणि मला काही असं विना दुसरंच काहीतरी उलट सुलट सांगू नका. चाललो मी. गुरुजी, तुम्ही काही पण सांगायला लागले, ब्रह्मन तू एकच आहे म्हणून. असं कसं का असन बरं? अरे थांब बाबा, थोडं ऐक. काही दिवसांनी तू ऐकता ऐकता तू स्वतः म्हणशील की मी ब्रह्म आहे म्हणून. पण थोडा धीर तर धर. पण धीरच धरायला नाही तयार. कोण? शिष्य. कळलं की नाही? लॉकडाऊन मुळे धरला कसा तरी धीर. काय करणार? झालं. आता पुढे श्री गुरु बोलतात ना. श्री गुरु समजावून सांगतात. कोणाला? हे मुमुक्ष, म्हणजे हे मुमुक्ष पुरुषा, तू विचार करून पाहशील तर तुला असे समजून येईल की, काय? विचार करून तर बघ जरा. तू विचार करून पाहशील तर तुला असे समजून येईल की तुझ्या देहात जो अहंकार आहे तो संसारी आहे. बघा, हे जे तू धर्म समजतो ना स्वतःचे, कोणते? मी संसारी आहे, मी सुखी दुःखी आहे, मी करता भोगता आहे. अरे तुझ्या देहात असणारा जो आत्मा ना, त्याचे धर्म नाहीये. मग कोणाचे? मग तुझ्या देहात आणखीन एक वस्तू आहे, अहंकार. अहंकार म्हणा, अंतकरण म्हणा, बुद्धी म्हणा, त्याची ती धर्म आहे. तू त्याच्याहून वेगळा आहे आत्मा. ते तुझे धर्म नाही. कसं काय ओळखायचंय? सोपी गोष्ट आहे. जागृत अवस्थेत असताना तू स्वतःला सुखी दुःखी करता बघता म्हणतोस की नाही? म्हणतो. का? जागृत अवस्थेत अहंकार आहे म्हणून ते धर्म तुला अनुभवाला येतात. आणि समजा तुला जेव्हा झोप लागते तेव्हा तो अहंकार काय होतो? अविद्येत लीन होतो. त्याचा परिणाम काय? तिथं आत्मा आहे. सुषुप्ती अवस्थेत झोपेमध्ये आत्मा तर आहे, अहंकार नाही. आता तिथं जर हे सर्व धर्म, सुखित्व दुःखित्व धर्म आत्म्याचे असते तर सुषुप्तीत सुद्धा त्यांचा अनुभव यायला पाहिजे होता. पण सुषुप्ती अवस्थेत अनुभव येतो का या धर्मांचा? नाही. आत्मा नाही का? आहे. आत्मा आहे पण धर्मांचा अनुभव नाहीये. मग अनुभव काय येत नाही सुषुप्तीत? तर अंतकरण विलीन झालं आहे म्हणून अनुभव येत नाही. आणि जेव्हा जागृतीत मनुष्य आला की ते अंतकरण प्रगट होतं, पुन्हा या साऱ्या धर्मांची प्रतीती यायला लागते. याच्यावरून हे सिद्ध होतं की संसारीपणा, सुखीदुःखीपणा, करता भोगतापणा हे सारे धर्म अंतकरणाचे आहेत. कुणाचे नाही? आत्म्याचे नाही. आणि तू मात्र अंतकरण नाही आहे. तू कोण आहे मग? आत्मा आहे. असं समजून सांगतायत. कोण? श्री गुरु. पंक्ती पहा. हे मुमुक्षो, तू विचार करून पाहशील तर तुला असे समजून येईल की तुझ्या देहात जो अहंकार आहे तो संसारी, सुखी दुःखी, करता भोगता इत्यादी असून, इत्यादी धर्मवाला आहे. कोण? अहंकार. ठीक आहे ना? हे कोणाचे धर्म आहेत? अहंकाराचे आहेत. कोणते?
सुखित्व दुःखित्व संसारीपणा करता भोगता सर्व इत्यादी असून दृश्य आहे. बरोबर. अहंकार कसा आहे? दृश्य आहे. मनुष्य म्हणतो की नाही, अरे बापरे मला लय अहंकार झाला हो आज. नाही, आपला अजिबात अहंकार नाही. याचा अर्थ अहंकारला आपण जाणतोय की नाही? याचा अर्थ अहंकार काय झाला? दृश्य. आणि त्याला जाणणारे आपण काय आहोत? अहंकाराने सुद्धा द्रष्टा आपण आहोत. इत्यादी असून दृश्य आहे. तू द्रष्टा आहेस. तू मात्र कोण आहे? अहंकारा जाणणारा आहे, अर्थात द्रष्टा आहे. तुझ्या देहाचे एकही लक्षण तुझ्या आत्म्याच्या लक्षणाशी मिळत नाही. अरे पिल्ला, तू विचार कर, मेंढ्याचं एकही लक्षण तुझ्या ठिकाणी जुळत नाही. समजून सांगितलं होतं की नाही? तसं देह आणि इंद्रियांचा समुदाय हेच मेंढे, आणि त्यांचं एकही लक्षण तुझ्या आत्मस्वरूपा ठिकाणी जुळत नाही. कळलं की नाही? मग तुझं लक्षण कुणाशी जुळतं? ब्रह्माशी जुळतं. म्हणून तू ब्रह्म आहे, देहाधिक नाहीस. कळलं? पंक्ती पहा. एकही लक्षण तुझ्या आत्म्याच्या लक्षणाशी मिळत नाही. मिळत नाही म्हणजे जुळत नाही. दृष्टांतात ज्याप्रमाणे मेंढ्याचे एकही लक्षण सिंहाच्या लक्षणाबरोबर मिळाले नाही, जुळले नाही, त्याप्रमाणे झालं. त्याप्रमाणे इकडे सिद्धांतात लावायचं. परंतु ब्रह्माची सत, चित, आनंद इत्यादी लक्षणे, हे सर्व लक्षणे कुणाचे आहेत? ब्रह्माचे. कसं आहे ब्रह्म? सत, चित, आनंद. परंतु ब्रह्माची सत, चित, आनंद इत्यादी लक्षणे तुझ्या आत्मस्वरूपाशी मिळतात. मिळतात म्हणजे जुळतात. आहे की नाही? एकच आहेत असं सिद्ध होतं. दृष्टांतात ज्याप्रमाणे मेंढ्यातल्या सिंहाची लक्षणे पर्वतातल्या सिंहाच्या लक्षणाशी जुळली, सारखीच सापडली, मिळाली, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ब्रह्म सत्य आहे. सापडलं का? पंक्ती सापडली सर्वांना? ज्याप्रमाणे ब्रह्म सत्य आहे. पुढे काय आहे? त्याप्रमाणे तूही, असं आहे की नाही? तर इथं थोडस मधी छापण्यात त्यांच्याकडून राहून गेलं आहे. एक वाक्य लिहायचं आहे. तर मी कसं वाचतो पहा. आता अगोदर छापलेलं वाक्य वाचत आहे. ज्याप्रमाणे ब्रह्म सत्य आहे इथपर्यंत सापडलं. त्याच्या पुढे लिहा आता. त्याप्रमाणे तू जाग्रदादी तीनही अवस्थेमध्ये, वर लिहिलं तरी चालतं, जिथं कोरी जागा आहे तिथं म्हणून असं चिन्ह दाखवायचं काहीतरी एवी लिहून लिहा. त्याप्रमाणे तू जाग्रदादी, सापडलं का? लिहा. त्याप्रमाणे तू जाग्रदादी तीनही अवस्थेमध्ये सत्य आहेस. पूर्णविराम. ज्याप्रमाणे ब्रह्म ज्ञानरूप आहे. बस एवढं. ज्याप्रमाणे ब्रह्म ज्ञानरूप आहे. झालं. आता पुढे छापील वर जुळून जाते. आता पहा, पुन्हा वाचतो पुस्तकात. चला. ज्याप्रमाणे ब्रह्म सत्य आहे, सापडलं? त्याप्रमाणे म्हणजे ब्रह्म सत्य आहे की नाही? तर ब्रह्म सत्य आहे तसं तूही सत्य आहे दाखवायचं. म्हणजे दोघांची समान लक्षणं दाखवायची. त्याप्रमाणे श्रीगुरु बोलताय शिष्याला, आता लिहिलेलं वाचा. त्याप्रमाणे तू जाग्रदादी तीनही अवस्थेमध्ये सत्य आहेस. तू जागृतीत आहेस, तू स्वप्नात आहेस, तू सुषुप्तीत आहेस. अर्थात तिन्ही अवस्थेत तू विद्यमान आहे. अर्थात तू सत्य आहे. मग ब्रह्म सत्य, तूही सत्य. ब्रह्माबरोबर लक्षण जुळलं की नाही? पुढं. ज्याप्रमाणे ब्रह्म ज्ञानरूप आहे. ब्रह्म कसं आहे? ज्ञानरूप आहे. आता पुढे छापलेलं पहा. त्याप्रमाणे तूही जाग्रदादी तीनही अवस्था जाणतो. जागृतीला जाणतोस, सुषुप्तीला जाणतोस, स्वप्नाला जाणतो. अर्थात तू सुद्धा कसा आहे? ज्ञानरूप आहे. ब्रह्म ज्ञानरूप आहे आणि तीन अवस्थेला जाणत असल्यामुळे तूही ज्ञानरूप आहे. म्हणजे ब्रह्माबरोबर तुझं लक्षण जुळलं की नाही? दोन लक्षणं जुळले. ब्रह्म सत्य, तू सत्य. ब्रह्म ज्ञानरूप, तू ज्ञानरूप. आता तू सत्य कसा ते सांगितलं की तिन्ही अवस्थेत तू आहेस म्हणून तू सत्य. तू ज्ञानरूप कसा? तिन्ही अवस्थेला तू जाणतोस म्हणून तू ज्ञानरूप आहे. सापडलं? पंक्ती पहा. त्याप्रमाणे तूही जागृतादी तिन्ही अवस्था जाणतोस, अर्थात ज्ञानरूप आहेस. हे झालं ना? दोन लक्षण जुळवले. तिसरं, ब्रह्म जसे आनंदरूप आहे तसा तूही परम प्रेमास्पद आहेस, अर्थात परमानंद रूप आहेस. ब्रह्म कसा आहे? आनंद स्वरूप आहे.
आणि तू सुद्धा कसा आहे, आनंद स्वरूपच आहे. कशावरून? तू स्वतःला परम प्रेमास्पद आहे. सर्वात जास्त प्रेमाचा विषय स्वतःला साठी तूच आहेस. सर्वात जास्त मनुष्य प्रेम कोणावर करतो? स्वतःवर करतो. याचा अर्थ तू आनंदरूप आहे. जी वस्तू आनंदरूप असते तिच्यावरच मनुष्य काय करतो? अत्यधिक प्रेम करतो. सर्वात जास्त प्रेम मनुष्य कुणावर करतो? स्वतःवर. याचा अर्थ स्वतःचं स्वरूप कसं आहे? आनंद स्वरूप आहे. बरोबर. आणि मग जसं जसं त्या आनंद स्वरूप आत्म्याशी संबंध येत जाईल दुसऱ्या पदार्थांचा, जसं जसं लांब लांब जाऊ आपण तसं तसं प्रेम कमी होत जातं. कळलं की नाही? मग आता आत्म्याशी संबंधी आहे देह. देहावरही मनुष्य प्रेम करतो, पण तितकं प्रेम करत नाही जितकं प्रेम आत्म्यावर आहे. मग देहावर प्रेम आहे का? तर तो आपल्यासाठी अनुकूल आहे म्हणून. मग त्याच्यानंतर मित्रावर प्रेम आहे का? की तो आपल्या देहासाठी अनुकूल आहे. मग आणखीन दूर जाईन, मित्राचा मित्र, मित्राचा मित्र, मित्राचा मित्र, तसं जसं दूर जाऊ तसं तसं प्रेम काय होत जाणार? कमी कमी होत जाणार. कळलं की नाही? स्वतःच्या देहावर प्रेम आहे, त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रेम आहे पुत्रावर, त्याच्यापेक्षा कमी प्रेम पौत्रावर, त्याच्यापेक्षा कमी प्रेम, असं करत 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 जावा. दूर दूर जाऊ तसं तसं प्रेम काय होत जातं? कमी कमी होत जातं. कदाचित कोणी म्हणलं असं कसं काय, नातवावर तो लय प्रेम राहतं आजोबाचं मुलापेक्षाही. तो ते प्रेम नाहीये, तो मोह आहे. कळलं की नाही? मोह वेगळी गोष्ट आहे, प्रेम वेगळी गोष्ट आहे. कळलं? चला पुढे. तर काय सांगितलं की जसं ब्रह्म आनंदरूप आहे तसं तू सुद्धा काय आहे? आनंदरूप आहे. तर समजा कोणी प्रश्न विचारला की मी आनंदरूप का आहे, काय उत्तर मिळणार? मी माझ्यासाठी परम प्रेमास्पद आहे म्हणून मी आनंदरूप आहे. है की नाही? कोणी प्रश्न विचारला तू आनंदरूप का आहेस, तर काय उत्तर? तू सत्स्वरूप का आहे असा प्रश्न विचारला. तू सत्य आहेस, कसं काय सिद्ध करा? तर मी जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेला जाणतो. नाही, मी जागृत स्वप्न अवस्थेत तिन्ही अवस्थेत विद्यमान आहे म्हणून मी सत्य आहे. पुन्हा प्रश्न विचारला तू ज्ञानरूप कसं काय सांग, काय सांगणार? मी तिन्ही अवस्थेला जाणतो म्हणून मी ज्ञानरूप आहे. मग जीवात्मा कसा झाला? आपलं स्वरूप कसं आहे? सत्य आहे का? तिन्ही अवस्थेत विद्यमान आहे म्हणून. ज्ञान स्वरूप आहे का? तिन्ही अवस्थेला जागृत स्वप्न सुषुप्तीला जाणतो म्हणून. आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे का? की मी परम प्रेमाचा अत्यंत सर्वात जास्त प्रेमाचा विषय आहे, परम प्रेमास्पद आहे म्हणून मी काय आहे? आनंद रूप आहे. आणि ब्रह्म सुद्धा कसं आहे? सत्य स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग आपलं लक्षण ब्रह्माबरोबर जुळतं का देहाबरोबर जुळतं? ब्रह्माबरोबर. मग आपण देह आहोत का ब्रह्म आहोत? ब्रह्म आहोत. पण आपण स्वतःला देह समजतो का ब्रह्म समजतो? देह समजतो. आणि त्याच्यामुळं जन्म मरणाची चक्रात पडतो. आपल्याला जन्म मरण चक्रात पडायचं आहे का मुक्त व्हायचं आहे? मुक्त व्हायचं आहे. आणि जर मुक्त व्हायचं आहे तर आपण देहाला आपलं स्वरूप समजावं का आपल्या आत्म्याला आपलं स्वरूप समजावं? आत्म्याला आपलं स्वरूप समजावं. कळलं की नाही? चला पुढे बघा. अर्थात परमानंद रूप आहेस तू. ब्रह्माप्रमाणे जायते अस्ति इत्यादी 6 विकारा विरहित आहेस. श्री गुरु सांगताय शिष्याला जसं ब्रह्म जन्म आहे की नाही, 6 विकार माहिती का? भाव पदार्थांचे 6 विकार काय? जायते, अस्ति, काय काय? अस्ति, जायते, वर्धते, अपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति. हे 6 धर्म कुणाचे आहे? देहाचे का आत्म्याचे? देहाचे आहे. आत्म्याचे आहे का? नाही. ब्रह्माचे आहे का? नाही. ब्रह्माचे बी नाही, आत्म्याचे बी नाही. मग आत्मा ब्रह्म आहे का आत्मा देह आहे? आत्मा ब्रह्म आहे. कळलं? ते सांगितलं आहे. तू ब्रह्माप्रमाणे जायते अस्ति इत्यादी 6 विकारा विरहित आहेस. बरोबर. पुढं हा तुझा दृश्य देह सापडलं का? हा तुझा दृश्य देह असून, कसं वाचलं पाहिजे तिथं? हा तुझा देह दृश्य असून, मागचं पुढं करून घ्यायचं. देह अगोदर वाचायचं, दृश्य शब्द नंतर वाचायचा. हा तुझा देह दृश्य असून जड. देह दृश्य आहे, जड आहे, दुःखरूप आणि षड विकार युक्त आहे. कोण? देह. आत्मा नाही. या देहाशी वास्तविक तुझा काही संबंध नाही, बिलकुल संबंध नाही आहे. पंचकृत पंचमहाभूताचा देह आहे. कळलं की नाही? उसना घेतला आहे आणि एक दिवस इथंच सोडून जायचं आहे. आतापर्यंत कुणाला घेऊन जाता आला नाही. काय? देह. कळलं की नाही? म्हणजे कसं काय बा तुकाराम महाराजांनी नेला की नाही? तर त्यांचा देहच मुळात दिव्य होता. तो पंचकृत पंचमहाभूताचा नव्हताच. साक्षात
परब्रह्माचा विग्रह म्हणजे तुकाराम महाराज. त्यामुळे त्यांची गोष्ट सोडा, आपण आपलं पहा. आपल्याला देह घेऊन जाता येणार नाही, कळलं की नाही? हा, या देहाशी वास्तविक तुझा काही संबंध नाही. केवळ आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व वगैरे जे मूळचे अंतःकरणाचे धर्म ते तू भ्रांतीच्या योगाने म्हणजे भ्रांतीच्या निमित्ताने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिले. सांगितलं की तू स्वतःला मेंढा समजतोस, तुझं चुकीचं आहे. तू सिंह आहेस, हे धर्म देहाचे आहेस, तुझे नाहीस. लागलं? बस, पुढचा विचार. हा, दोन पंक्ती. वास्तविक पाहता तू शुद्ध ब्रह्म आहेस, तुझ्यामध्ये संसार नाही. बरोबर. याच अर्थाचे श्रीमद भागवतात एकादश स्कंदाच्या 28व्या अध्यायात श्लोक नंबर 15 श्री भगवंताने उद्धवास सांगितलेले उपदेशपर वाक्य आहे. ठीक आहे, ते वाक्य काय आहे त्याचा विचार आपण. ओम ओम